नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचे MCQs बघत आहोत. तुम्ही या व्हिडिओमध्ये यापेक्षा थोडे टफ लेवलचे MCQs बघणार आहोत आणि प्रश्न सगळे वेगळे आहेत. ओके, आणि लेंदी प्रश्न आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. चला सुरू करूया. व्यक्तिमत्वाची मनोगतिशील प्रबलन उत्पत्ती डोलार्ड व मिलर यांनी केव्हा मांडली? त्याचं उत्तर आहे ब 1980 ला. नंतरचा क्वेश्चन बघा. मिलर व डोलार्ड यांनी व्यक्तिमत्व उत्पत्ती कोणत्या बाबीवर भर दिला आहे? त्याचं उत्तर आहे अध्ययनाद्वारे सवय निर्मिती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तिमत्वाची मानवतावादी उत्पत्ती कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे वरील सर्व. ड रॉजर्स, मॉस्लो, केली हे वरील सर्व. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बेल यांनी व्यक्तिमत्व विषयक डॅश डॅश मांडली. काय मांडली? त्याचं उत्तर आहे ब समायोजन शोधिका. बेल यांनी समायोजन शोधिका मांडली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. पद निश्चयन श्रेणीचा प्रकार कोणते आहेत? तर संख्यात्मक श्रेणी, आरेखित श्रेणी, कोटी श्रेणी. याचं उत्तर आहे ड वरील सर्व. ह्या सर्व श्रेणी पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार आहेत. ओके. पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संतुलित व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींची कोणती वैशिष्ट्ये असतात? तर बघा, याचं उत्तर मित्रांनो ड आहे. आनंदी. नंबर 2 आहे सहकार्य वृत्ती, विश्वसनीय आणि चिंता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते गुणवैशिष्ट्य असंतुलित व्यक्तिमत्वाचे आहे? तर याचं उत्तर आहे ड 1, 2, 3 भीती, मनोभ्रम आणि 3 आत्महत्येचा विचार. हे सगळे गुणवैशिष्ट्ये असंतुलित व्यक्तिमत्वाचे आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. बालक चिंताग्रस्त आहे हे कोणत्या लक्षणातून समजते? तर याचं उत्तर आहे ड वरील सर्व. अस्वस्थ, भूक न लागणे, ढासळलेला आत्मविश्वास. यावरून कळते की बालक चिंताग्रस्त आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अस्थिर व्यक्तिमत्व असलेल्या बालकाच्या बाबतीत शिक्षकाची भूमिका काय असावी? तर याचं उत्तर आहे ड वरील सर्व. बालकाचे समस्यायुक्त वर्तन जाणणे, बालकाच्या समस्यायुक्त वर्तनामागील कारणांचा शोध घेणे, बालकाचे व्यक्तिमत्व संतुलित होण्यासाठी मार्गदर्शन करणे ही शिक्षकाची सगळ्याच भूमिका असायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर आहे ड वरील सर्व. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शिक्षकाने बालकाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काय करू नये? मी अगोदरही सांगितलेले असे प्रश्न भरपूर विचारले जातात. याचं उत्तर आहे ब बालकास भीती व दडपणाच्या साह्याने उत्तम मार्क पाडण्यासाठी प्रेरित करणे. म्हणजे मार्क पाडण्यासाठी त्याला भीती दाखवणं, दडपणाखाली आणणं हे बरोबर नाही. म्हणून याचं उत्तर आहे ब काय करू नये विचारले आपल्याला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालकाला कोणत्या प्रकारचे शिक्षक आवडतात? कोणत्या प्रकारचे आवडतात? याचं उत्तर आहे ड बघा जे बालकाला प्रेरणा देतात असे शिक्षक आवडतात, जे बालकाला वैयक्तिक मार्गदर्शन करतात असे शिक्षक आवडतात, आणि जे बालकाला समाजमान्य वर्तन करण्याचे वळण लावतात, त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात, वळण लावतात आणि प्रेरणा देतात. म्हणजे वरील सर्व हे सगळे प्रोत्साहन करणारे आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सुसंघटित व्यक्तिमत्व असलेल्या बालकाचे वैशिष्ट्य कोणते? त्याचं वैशिष्ट्य कोणतं आहे? बघा. उत्तम आरोग्य, कार्यात उत्साह, सहकार्याची भावना आणि 6 श्रेष्ठ मूल्यांवर विश्वास. ते याचं उत्तर बघा. याचं उत्तर आहे ड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालकाचे सुसंघटित व्यक्तिमत्व निर्माण होण्यासाठी शाळेने काय करावे? बघा मित्रांनो, याचं उत्तर मी सांगते ड आहे. तर बघा काय करावे. ड मध्ये काय काय येतात बघा.
नाविन्यपूर्ण सहशालेय उपक्रमाचे आयोजन करावे. नंतर NSS व SCC मार्फत समाजसेवा कार्यक्रमाचे आयोजन करावे. कलांना प्रोत्साहन द्यावे, व्यावसायिक शिक्षण द्यावे आणि व्यायामाची सवय लावावी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी व्यक्तिभेदासंदर्भात चुकीचे विधान कोणते? आपल्याला असत्य, वैशिष्ट्य नाही, चुकीचे असे प्रश्न विचारले जातात. तर याचं उत्तर बघा, मी सांगते तुम्हाला. क आहे, बालकांमध्ये व्यक्तिभेद आढळत नाही. अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि हे प्रश्न खूप लेंदी आहेत. लेंदी प्रश्न टाइम खाऊ असतात, त्यामुळे असेही प्रश्न विचारले जातात. बघा, खालीलपैकी व्यक्तिभेदासंदर्भात बरोबर विधान कोणते? बरोबर विधान कोणते? त्याचं उत्तर आहे ड. व्यक्तिभेद हे बुद्धिमत्ता, अभिरुची, अभिवृत्ती, मूल्य यामुळे निर्माण होतात. त्यामुळे याचं उत्तर आपल्याला व्यक्तिभेदासंदर्भात बरोबर विधान विचारलंय, त्याचं उत्तर आहे ड. ओके मित्रांनो, मी व्यक्तिभेद, व्यक्तिमत्व हा टॉपिक आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. जे कोणी हा व्हिडिओ नवीन बघत असतील त्याने चेक करा आणि थेरी समजून घ्या अगोदर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, आकार, रंग, रूप, ठेवण या बाबतीत भिन्नता कशामुळे आढळून येते? तर याचं उत्तर आहे ड. व्यक्तिभेदामुळे आढळून येते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विधान, आता हे असे प्रश्न पण भरपूर येतात कारण जे कन्फ्युजिंग असतात. बघा, क्वेश्चनचा नवीन प्रकार आहे हा. विधान नंबर 1, व्यक्तिभेद हा निसर्गाचा नियम आहे. विधान 2, व्यक्तिभेद हे विज्ञानाच्या सहाय्याने नाहीसे करता येतात. तर याचं उत्तर आहे क. विधान 1 बरोबर व विधान 2 चुकीचं आहे. व्यक्तिभेद विज्ञानाच्या सहाय्याने नाहीसे करता येतात का? नाही, बरोबर नाही, म्हणून चूक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. राहुलला निळा रंग अधिक आवडतो तर रोहितला हिरवा. हे व्यक्तिभेदाच्या कोणत्या कारणामुळे घडते? तर याचं उत्तर आहे ब. अभिरुची. अभिरुची म्हणजे आवड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. व्यक्तिभेदानुसार प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्यामुळे शिक्षण देताना उपयुक्त पण व्यावहारिकदृष्ट्या योग्य असा मार्ग कोणता आहे? ओके, त्याचं उत्तर आहे ब. बालकांचे व्यक्तिभेदातील गुणवैशिष्ट्यांनुसार गट तयार करून त्यांना शिक्षण देणे हा मार्ग योग्य आहे व्यावहारिकदृष्ट्या. ओके, याचं उत्तर ब आहे. ओके, हे असे लेंदी क्वेश्चन भरपूर येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी व्यक्तिभेद कोणत्या स्वरूपाचे असतात? कोणत्या स्वरूपाचे असतात? याचं उत्तर आहे ए ड. 1, 2, 3, 4. ओके, सर्वच. बघा, शारीरिक, बौद्धिक, अभिवृत्ती आणि अभिरुची अशा प्रकारचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालकाचे प्रथम दर्शनी आपणास कोणत्या स्वरूपाचा व्यक्तिभेद लक्षात येतो? तर पहिल्यांदा आपण जेव्हा बालकाला पाहतो तेव्हा कोणत्या स्वरूपाचा व्यक्तिभेद लक्षात येतो? तर शारीरिक व्यक्तिभेद लक्षात येतो. शारीरिक व्यक्तिभेद आपल्याला लक्षात येतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. बालकाचे प्रथम दर्शनी आपणास कोणत्या स्वरूपाचा व्यक्तिभेद लक्षात येतो? त्याचं उत्तर आहे शारीरिक. क उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शारीरिक व्यक्तिभेद म्हणजे, आता शारीरिक व्यक्तिभेद म्हणजे शरीराची वाढी किंवा उंची. ओके, त्याचं उत्तर आहे ब. बालकाची उंची कमी किंवा जास्त असणे म्हणजे शारीरिक व्यक्तिभेद. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बालकाची शरीर रचना साधारणपणे कोणासारखी असते? त्याचं उत्तर आहे क. आई वडील यांच्यासारखे असते. नंतरचं उत्तर क्वेश्चन बघा. व्यक्तिभेदाच्या बाबतीत परस्पर टोकाच्या व्यक्ती जसे अतिशय हुशार व अतिशय मंद अशा स्वरूपाच्या व्यक्तींचे प्रमाण डॅश डॅश असते. तर कसं असते? याचं उत्तर आहे ब.
अतिशय कमी असते, म्हणजे खूप अपार बुद्धिमत्ता असलेली मुलं आणि दुसरं तर मग अतिशय मंद असलेले मुलं, ह्या दोन व्यक्तींचं प्रमाण खूप कमी असते समाजामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तिभेदाचे प्रसामान्य संभव वक्रानुसार वर्गीकरण केल्यास पूर्णतः बहिर्मुखी व अंतर्मुखी व्यक्तींचे प्रमाण किती राहील? तर याचं उत्तर आहे अ 0.13 व 0.13% एवढं असेल. ओके, आता बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. व्यक्तिभेदाच्या प्रसामान्य संभव वक्रावर बहुतेक व्यक्ती कुठे आढळतात? तर याचं उत्तर आहे ब प्रसामान्य संभव वक्रांच्या मध्यमानाजवळ आढळतात. मित्रांनो, व्यक्तिमत्व, व्यक्तिभेद आणि संरक्षण यंत्रणा हे खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत, ज्यावरती मी तुम्हाला हे क्वेश्चन्स नवीन क्वेश्चन्स टाकलेले आहेत. ओके, ते नक्कीच तुम्ही व्यवस्थित करा. हे टॉपिक त्यावरती क्वेश्चन्स येतात. बघा नेक्स्ट क्वेश्चन. व्यक्तिभेदाच्या प्रसामान्य संभव वक्राच्या मध्यमानाजवळ आढळणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण किती असते? म्हणजे आपल्या समाजात किती टक्के असते अशा व्यक्तीचे प्रमाण? तर याचं उत्तर आहे अ 68.26%. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तिभेद हा अनेक कारणांचा डॅश परिणाम असतो. त्याचं उत्तर आहे ड संकलित. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वर्गामध्ये बौद्धिक बाबतीत कोणते व्यक्तिभेद आढळून येतात? तर याचं उत्तर आहे ड वरील सर्व. म्हणजे कोणते कोणते? वर्गात काही मुले अत्यंत बुद्धिमान असतात, वर्गात बहुतेक विद्यार्थी सामान्य बुद्धिमत्तेचे असतात आणि वर्गातील काही मुले बुद्धिमत्तेच्या बाबतीत मागासलेली असतात. अशा सर्व प्रकारचे विद्यार्थी क्लासमध्ये आढळतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी योग्य विधान कोणते? म्हणजे आपल्याला योग्य विधान शोधायचे, बाकीचे सर्व चुकीचे विधान आहेत. तर याचं उत्तर आहे ड शिक्षकाने सर्वच बुद्धिमत्तेचे विद्यार्थी समोर ठेवून त्याच्या बुद्धिमत्तेला वाव देणारे अध्यापन जाणीवपूर्वक करावे. ओके, ही एका चांगल्या शिक्षकाची भूमिका आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या बाबीकडे वर्गात अधिक लक्ष द्यावे? तर याचं उत्तर आहे क विद्यार्थी बुद्धिमत्तेचा वापर अधिकाधिक करण्यासाठी अध्ययन अनुभव पुरवणे हे शिक्षकाने सगळ्यात जास्त या बाबीकडे लक्ष देणं गरजेचे आहे. ओके, याचं उत्तर क आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. समान बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी वेगवेगळ्या विषयात यश संपादन करताना दिसतात. ते व्यक्तिभेदाच्या डॅश घटकामुळे आढळते. तर कोणत्या घटकामुळे आढळते? ते यामध्ये याचं उत्तर आहे ब अभिरुची. ओके, आपण पहिल्यांदाही बघितलं होतं की व्यक्तिभेद पहिल्यांदा कशामुळे आढळतो? तर अभिरुची या गोष्टीमुळे, आवड वेगळी असणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. असे प्रश्नही मित्रांनो परीक्षेमध्ये येतात, कारण हे खूप वेळखाऊ प्रश्न असतात. सोपे असतात पण वेळखाऊ असतात. आम्हाला असे प्रश्न टेट 3च्या परीक्षेमध्ये जास्त विचारले गेलेले होते. बघा, वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. खालील विधानांवर विचार करा. विधान 1. विद्यार्थ्यांच्या अभिरुचीनुसार शिक्षकाने विद्यार्थ्यांना कार्य करण्याची संधी द्यावी. बरोबर आहे. अभिरुचीनुसार विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिल्याने त्यांना आनंद मिळतो व आत्मविश्वास वाढतो. तर याचं उत्तर आहे 2. विधान 1 कारण आहे व विधान 2 त्याचा परिणाम आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील विधानांचा वर विचार करा. विधान 1. विद्यार्थ्यांची आवड जन्मतः त्याला मिळते आणि विधान 2. विद्यार्थी जन्मतः मिळालेली आवड जन्मभर जोपासतो. तर बघा, विधान 1 विद्यार्थ्यांची आवड ही जन्मतः त्याला मिळत नाही, परिस्थितीनुसार वातावरणानुसार त्याची आवड बदलते. ओके, आणि विद्यार्थी जन्मतः आवड जन्मभर जोपासतो का? नाही. तर याचं उत्तर आहे ड दोन्ही चूक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यांना सहशालेय उपक्रमामध्ये सहभागी करताना डॅशचा विचार प्राधान्याने
करावा? तर याचं उत्तर आहे क, अभिरुची. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालकाची विविध विषय व कलांमधील अभिरुची शिक्षक कोणत्या मार्गाने विकसित करू शकतो? तर बघा, याचं उत्तर आहे ड, वरील सर्व. म्हणजे वरील कोणते कोणते? सहानुभूती, प्रेमळता, मार्गदर्शन व संधी, अध्यापन, वैविध्यता. ओके, ड, वरील सर्व. नेक्स्ट बघा. शिक्षणातून बालकाला डॅश अभिवृत्ती निर्माण करणे अपेक्षित आहे. तर कशी अभिवृत्ती निर्माण करणे? निकोप. याचं उत्तर आहे क, निकोप. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालकाची प्रत्येक घटनेविषयी अभिवृत्ती ही डॅश असते. त्याचं उत्तर आहे ब, वेगवेगळी असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. शालेय जीवनातून शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या अभिवृत्तीचा विकास केला पाहिजे? त्याचं उत्तर आहे ड, वरील सर्व. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बदल व संशोधन या सर्वच अभिवृत्तीचा विद्यार्थ्यांमध्ये विकास कसा होईल हे शिक्षकाने बघावे. ओके मित्रांनो, इथेच हा व्हिडिओ थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून नवनवीन क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.